रिपब्लिकन सेनेच्या सोलापूर येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संघटन विस्तार, आगामी कार्यक्रम तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुशीलकुमार सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष यशवंत भालेराव आणि सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली। या बैठकीत पंढरपूर आणि माढा तालुक्यातील यापूर्वीच्या सर्व पदाधिकारी निवडी रद्द करून नव्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या। यामध्ये सचिन जाधव यांची रिपब्लिकन सेनेच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली। उंबरे पागे गावचे रहिवासी असलेले सचिन जाधव हे गेल्या काही काळापासून सामाजिक प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करत आहेत। गावासह पंचक्रोशीतील नागरिकांच्या विविध अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे। केवळ स्थानिक प्रश्नांपुरते मर्यादित न राहता पुणे व सोलापूर या ठिकाणी झालेल्या उपवर्गीकरणाच्या मोर्चात शेकडो नागरिकांना सोबत घेऊन त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। तसेच विविध गावांमध्ये रिपब्लिकन सेनेची संघटनात्मक बांधणी करत अन्यायाविरोधात आंदोलनामध्येही सहभाग घेतला। सामाजिक आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुशीलकुमार सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष यशवंत भालेराव आणि सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांनी एकमताने सचिन जाधव यांच्यावर पंढरपूर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली। निवडीनंतर बोलताना सचिन जाधव यांनी ही जबाबदारी केवळ सन्मान नसून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दाखवलेला विश्वास आहे अशी भावना व्यक्त केली। गावापुरते मर्यादित न राहता आता संपूर्ण पंढरपूर तालुक्यात संघटना मजबूत करण्यासाठी आणि गोरगरीब वंचित जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान या बैठकीला रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भीमसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सचिन जाधव यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। आता पंढरपूर तालुक्यात रिपब्लिकन सेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्याची मोठी जबाबदारी सचिन जाधव यांच्या खांद्यावर आली आहे।